बाबा अहो त्यांना नको, मी करते ना. तुम्हाला जे हवं ते, तुम्हाला जे आवडेल ते करते. माझ्यावर चिडू नका ना बाबा. तुझ्यावर तर चिडलोच आहे मी, पण ही शिक्षा तुला नाहीये, या चप्पल चोराला आहे. तू तिथे जाऊन स्वयंपाक केलास, सगळ्यांना शिकवलंस, आणि या चप्पल चोरानं तुला दादही दिली नाही. तू घरात आल्या आल्या काय बोललीस त्यावरून सगळं कळलंय मला. आता आज स्वयंपाकाचं यालाच बघू दे. ओके ओके, इट्स माय प्लेजर. स्वयंपाक करायला काय मला आवडतच, आणि माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेल. वर्ल्ड्स बेस्ट शेफच्या हातचं खायला. ओ आय एम सॉरी, वर्ल्ड्स सेकंड बेस्ट शेफच्या हातचं खायला. आधी स्वयंपाक कर तरी, तो आम्ही खाऊ. आणि असावानी आज याला कोणतीही मदत करायची नाही. हा स्वयंपाक करेल आणि वाढणार सुद्धा हाच. नको ना बाबा, त्यांना नंतर सांगा, मी करते ना. तू वकील आहेस का त्याची? मी एकदा सांगितलं ना, मग त्याची चर्चा नकोय. माझी जेवायची वेळ चुकलेली मला चालत नाही, आणि मला चमचमीत आवडतं, पण मसालेदार आणि तिखट चालत नाही. समजलं? आता खरी गंमत येईल. ग्रेट. मला एखादं एप्रिल मिळेल? नाहीये माझ्याकडे. सोहमचा टॉवेल देऊ का? नको. दत्ता आला आणि एकदम धमाकच केला नाही. आधी एवढे गोड वागत होते माझ्याशी. बस चहा पी, तुम्ही आलात आणि एकदम. म्हणजे मी माझ्या घरी यायलाच नको होतो, मग कुठे जायला हवं होतं? नाही नाही नाही, माझं चुकलं. म्हणजे मी सकाळी सकाळी तुमच्या त्या हॉटेलात गेले, तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या किचन मध्ये गेले आणि पातोळ्या करत बसले. बरं, तुम्ही कुठल्या तरी अडचणीत असाल म्हणून काळजी करत बसले. माझंच चुकलं ना. म्हणजे तुम्हाला शिकायचं नव्हतं तर तुम्ही निरोप धाडायचा, त्याच्याऐवजी तुम्ही लपून बसलात. पण मला कळलंच नाही तुम्हाला गरज काय होती लपून बसायची. मला एक साधं झुरळ सुद्धा घाबरत नाही. तुम्ही का घाबरला होता? हळद कुंकू मिळेल? नाही, तुम्ही ते स्वयंपाक सुरू करायच्या आधी गॅसच्या शेगडीला हळद कुंकू लावतो म्हणून मागितलं. असावरी त्याला जेवण करायला आत पाठवलंय, गप्पा मारायला नाही. सांग त्याला. हो बाबा, सांगते. तुम्हाला मी आता कसं समजावू? तुम्ही मला काहीच समजावू नका. खरं सांगू, मला खरंच खूप वाईट वाटतं. माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं करावं लागतंय ना. वाईट वाटून घेऊ नका. ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तुम्हाला सांगतो, खरं तर मला दत्ताने शिक्षा दिलेली नाही काही. त्यांना खरं तर मी आवडतो, माझ्या हातचं खायला आवडतं, म्हणून त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. आता बघा ना, इतके दिवस मला घरात येऊ देत नव्हते, आता डायरेक्ट किचन मध्ये एंट्री. काय झटपट प्रगती केली की नाही? रोज सूप लागतं का सोमच्या आजोबांना? चांगली सवय लावली आहे तुम्ही त्यांना. आज मस्तपैकी पालक सूप तयार करून देतो त्यांना. हो नाही, तसं रोज काही सूप लागत नाही त्यांना. किती वेळ लागतो स्वयंपाक करायला? त्यापेक्षा उपाशी मारा मला. अहो बाबा, अहो ते तुमच्यासाठी ना पालक सूप करतायत, तुम्हाला आवडतं ना. अहो तुम्ही जरा लवकर लवकर करा. हो. तुम्ही कशाला मदत करताय? मला माहिती आहे किचन तुमचं आहे, पण आज माझ्या कंट्रोल मध्ये आहे. दत्ता या मला मदत करतायत. झालं का पालक सूप? का पालक हाडायला हा शेतात गेला चप्पल चोर? हो झालं, आलो. आजोबा, तुम्ही पडलात तर तुम्हाला खूप लागलं नाही ना? मला जास्त लागावं अशी इच्छा होती का तुझी?
आजोबा काय बोलताय असं? तसं नाही हो, पण म्हणजे आत्ताची तरुण मुलं बघा, पडली तर उठतही नाहीत. आणि तुम्ही काय आजोबा बाईकवर बसलेले फोटो काढले असाल ना तुम्ही? आहेत ना, तो मोबाईल आण, त्यात फोटो आहेत माझे बाईक वरचे. लगेच आणते हा. आजोबा हे घ्या, दाखवा. हे बघ, वाव, काय हँडसम दिसताय तुम्ही, एकदम हिरो. हा जुनी हाडं आहेत, आत्ताच्या मुलांसारखी नाहीत प्लास्टिकची. लहानपणी काजू बदाम 2-2 शेर दूध, कुस्ती खेळायचो मी. हा? शेतात कामं केली त्यामुळे मजबूत आहे. बाईक काय, हिमालयावरून पडलो ना तरी काही व्हायचं नाही मला. आता थोडा वेळ तरी आजोबा त्यांना डिस्टर्ब करणार नाही. मला सांगा, जिरं कुठे? ते तिथे ना मिसळीच्या डब्यात आहे, तिथे, ह्याच्यात. नारळ खव्याला मशीन? मशीन नाही, मी विळीवर खवणते. ऑलराईट, विळी. हा, मसाले, मला लागेल ते सामान पटापट वर काढून ठेवा. देते. नारळाची वाटी. सांभाळू ना. अहो त्याचं खाली बसावं लागतं, असं नाही येणार. काय मला अशीच सवय आहे. पण ते बसून करायचं असतं. नाही. अहो लागेल तुम्हाला. पाणी, ग्लासेस आहे तिथे? पाणी, पाणी हवंय मला. आजोबा तुम्ही सांगत होतात ना, तुम्ही शेतावर पण जाऊन आलात, तुम्ही तिथले फोटो दाखवा ना. त्यानंतर ग तुझ्याशी बोलून बोलून गळा सुकलाय माझा. पाणी. आणते आणते. बस तू बस. बाबा पाणी. हा हा, तू दे पाणी. तुला कोणी सांगितलं पाणी द्यायला? आज स्वयंपाकघरातली सगळी कामं हा करणारे सांगितलं होतं ना मी. हो बाबा, मी जरा त्यांना. तू राबलीस ना त्याच्या स्वयंपाकघरात, मग इथे सगळं त्यालाच करू दे. फक्त तो काही गोंधळ घालीत नाही ना, याच्याकडे लक्ष दे. काढीची सुद्धा मदत करू नको त्याला. तुझा लवकर माझं सुपाट. आजोबा मी आलेच. हा आले आले. कोण आहे? अरे शुभ्रा, ये ना. नाही नाही, मी बसत नाही, मी फक्त निरोप द्यायला आले. काय ग, काय झालं? अहो आजोबा आलेत. ते आले? कधी, केव्हा? मला कोणीच कसं नाही सांगितलं. आसावरी सुद्धा काही बोलली नाही. हो, आईंना पण माहित नव्हतं. काय झालं ना, आजोबांचा ना ऍक्सिडेंट झालाय. आणि काय? सुंठ. डावीकडून तिसरा डबा. तिसरा. सेंदव मीठ. त्याच्याच पुढे अजून दुसरा डबा. हिरवे वाटाणे. तिकडे खाली ना उजवीकडून. अहो तुम्ही सुपात हिरवे वाटाणे घालणार आहात? अख्खं स्वयंपाकघर काय नजरेत भरलेलं आहे हो तुमच्या. हॅट्स ऑफ. आसावरीला सांगितलं असतं तर एव्हा सूप समोर आलं असतं माझ्या. अहो, काय झालं तुम्हाला? काय झालं? काय झालं तुम्हाला? अहो तुम्ही पडला ते कळलं आणि मी पडले. तुम्ही कुठे पडलात? अहो नाही हो, मी तुमचं ऐकून पडले. ओ की नाही ग शुभ्रा? तिला काय माहित? एक्झॅक्टली. तुम्ही कुठे पडलात आजोबा? सांगा ना तुम्ही काकूंना. जाऊ दे. सांगा ना कसे पडलात? काकू आजोबा ना बाईकवर जा. बाईक? बाईक? अय्या, या वयात तुम्ही बाईक चालवता? उगाच नाही मी तुम्हाला धर्मेंद्र म्हणते. मला की नाही माहेरी हेमा म्हणायचे. मग मी काय करू? सांगा ना, कुठे लागलं तुम्हाला? काकू ऍक्च्युली आजोबांच्या कमरेला थोडा मार लागलाय. काय सांगतेस? हो. पाहू? पाहू काय पाहू?
शुभ्रा, तुला माहितीये का, काही चांगलं होणार असेल ना तर डावा डोळा फडफडतो, पण आज माझे ना दोन्ही डोळे फडफडतायत. वाव, दोन्ही डोळे मस्त. का पण? आजोबा आले म्हणून डावा डोळा आणि आजोबा पडले म्हणून उजवा डोळा. तुम्ही एकदा डॉक्टरकडे जाऊन दाखवून या. डोळे मेंदू काही बडबडताय? अहो चिडू नका ना. हे बघा, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही आणि ना मी तुमचं सगळं काही करेन. तुम्ही मला हक्काने सांगा काही झालं तर. मी तुम्हाला हिंटव फिरतं केल्याशिवाय अजिबात सोडणार नाही. चला, सूप तयार आहे. उई. फजितीवर हसताय तुम्ही चक्क. मी तुमच्या किचन मध्ये आले होते तेव्हा माझी फजिती तुम्ही बघतच होतात की. हसलो नव्हतो पण मी. सॉरी. हो नाही हो, हसा. हसताना खूप छान दिसता तुम्ही. हे सूप तयार झालंय, दत्ताला देऊन देतो. नक्की आवडणार त्यांना. चाटून पुसून खातात की नाही बघा. तुम्ही नव्हतात ना तेव्हा शुभ्राची मंगळागौर केली आम्ही. किती मजा आली. मी तुम्हाला सांगे ना सगळं सविस्तर काय काय केलं ते. का विचारलंय मी? मला नाही ऐकायचं. प्लीज, मी सांगते ना, मला सांगायचंय. तुम्ही नव्हतात ना तेव्हा मी धर्मेंद्रचे सगळे पिक्चर पाहिले. या गरमागरम सूप तयार आहे. अय्या, अभिजित राजे तुम्ही इथे? तुम्ही केले सूप? मला बाई सूप खूप आवडतं. तुम्ही इथे कसे? आजचं जेवण बंदरा ठेवलंय ना. तुम्ही जेवणार? हो, जेवणार ना. अभिजित राजेंच्या हातचं खाणार नाही असं कधी होईल? आधी गरमागरम सूप घ्या, मग जेवण. हो. बघू तरी काय बनवलंय. खायचंच आहे ना. सूप बरोबर खायला चटपटीत गार्लिक टोस्ट. अहो खाऊन तर बघा. याची चव म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद. दत्ता, घ्या, चावा घ्या. आवडतं ना तुम्हाला चटपटीत? छे, बेकार आहे, खास नाही. मला आवडत. मी सूप पितो. संपता ते रे. काल मी फोन केला होता. मला घारगे हवे होते, पण हल्ली तुम्ही घारगे विकायचे बंद केलं असं कळलं. का हो, चालत नाही? नाही नाही, खूप चालतात. काय असले घरगुती पदार्थ कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये मिळत नाहीत ना. फक्त अभिज किचन मध्ये मिळतात. बंद नाही केलेले ते, मिळतात तर. मग काल मिळत नाही असं का म्हणालात? आसावरीने फोन केला होता, हो की नाही ग? काकू, अहो कधीतरी अडचणी येतात, पण ते म्हणतायत ना आता पुन्हा विकणार आहेत. नाही, फक्त घारगेच नाही, वालाचं बिरड, पानपातोळ्या सगळं मिळेल. हे आधी मला चमचा दे. पुसून पुसून भोग पडेल त्याला. हो, आय एम सॉरी. घ्या ना. व्हेज पुलाव, वालाचं बिरड, ताकाची कढी आणि बासुंदी कर. बरेच दिवसात खाल्लं नाही. दही आहे ना घरात? खिचडी सोबत कढी आणि भजी, मसाला पापड. बस झालं, जास्त काही करू नकोस. एवढंच करतो. 4 माणसांचं करायला असा कितीचा वेळ लागणार आहे? झालं म्हणून समजा. कोण म्हणतं 4 माणसांचं करायचंय? मी, आसावरी, सोहम, शुभ्रा, काकू.
कारखानीस मी आलोय रे, भेट आली आहे मला. आणि प्रज्ञाला सांग जेवण करू नको, जेवण इथूनच येईल. हे तिघ आणि सुलभा काकूंचा मुलगा आणि सून, एकूण 11 जणांचं जेवण कर. नो प्रॉब्लेम. दत्ता, तुला किती वेळा सांगितलं की बाईक चालवू नकोस, तरी तो ऐकलं नाही. अरे तू तिकडे यायला हवा होतास, काय धम्माल केली आम्ही. तू तिथे धम्माल केलीस आणि मी इथे तुझी आठवण काढत होतो. माझ्या आठवणीनं वाढलायस की सुनेच्या छाळानं. एक काहीतरी बोलू नकोस. मी करते मदत. लागले ना दत्ताला म्हणून लाड पुरवत आहे. राहू दे. काय खुसूर चालली आहे. काय नाही. बरं, पण हे आज अचानक मेजवानीचा बेत कसा काय? मी आलोय ना त्या आनंदात. सुलभा काकू, कारखानीस काका, तुमच्या घरच्यांसाठी डबा आत भरून ठेवलाय, जाताना न्यायला विसरू नका. आलो. असावरी सोम्या कुठं आहे? त्याला सांगितलंच ना मी आलोय म्हणून. आजोबा तो मित्रांबरोबर बाहेर खाऊनच येणार आहे. सोम्या हवा तेव्हा गायब होतो, त्याच्यासाठी काढून ठेव. चला बसा आणि जेवून घ्या. शुभ्रा तू सुद्धा बस. हो. असावरी तू पण बस. आई बसा ना. सर थँक्यू. आज तुमच्यामुळे आई पहिल्यांदा सगळ्यांबरोबर जेवतील. अरे वा, असं असेल तर मला दत्ताचे आभार मानायला हवेत. थँक्स. चला चला चला, सुरुवात करा सगळे. आज मी सगळ्यांना आग्रह करून जेवायला वाढणार. अरे जेवण कसं मस्त वाफाळलेलं वाढायला हवं, हो की नाही? असावरी तो काटा आणि चमचा दे. बाबा आजोबा, काट्याने जमणार नसेल तर हाताने खा. मी तुझा आजोबा नाही, मला सगळं जमतं.
मी मदत करू का? नको, माझी कामं मला करायला आवडतात. ताट्या चमच्याने खायला मी काही इंग्रज नाही, मी हाताने खाईन. कसं झालंय? बरं आहे, फार खास नाही. यापेक्षा माझी सून आसावरी जास्त छान बनवते. बर, त्यांच्या आजचं जेवायला नंतर येईल.